तर सगळ्यांनी म्यूट व्हायचं आहे. सगळ्यांनी म्यूट व्हायचं आहे. किशोर उत्तरकर म्यूट हो ना, म्यूट हो. ओके, आपण सुरू करायचं का? हो. मॅथ्स कसा सब्जेक्ट आहे? खूप खूप सोपा सोपा सब्जेक्ट आहे. ओके चालेल. आज आपण काय करतोय तर पार्ट 1 मधलं काहीतरी बघतोय. पार्ट 2 असतात, 2 भाग असतात तुमच्या मॅथ्स पेपर म्हणजे पुस्तकाचे. त्याच्यापैकी पार्ट 1 आपण बघणार आहोत. ओके, पार्ट 1 सुद्धा एकदम सोपा आहे आणि तो आपण अतिशय सोपा करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते? हो. ओके, तर दोन चलातील रेषीय समीकरणे किंवा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल याच्याबद्दल आपण आज काय करणार आहोत, एकदम सिंपल याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, तर 9वी मध्ये तुम्ही काहीतरी बघितलेलं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो इथे. तर समजा पहिल्यांदा एक चल किंवा वन व्हेरिएबल म्हणजे काय ते आपण बघूया. अजून येत आहेत मुलं. ओके, तर वडिलांचं वय अजून येत आहेत 2 मिनिटं. वडिलांचं वय त्याच्यामध्ये जर आपण 5 मिळवले तर 50 होत आहे. तर एक्स ची व्हॅल्यू काढा. हे काय झालं सांगा, वन व्हेरिएबल झालं, वन चल झालं, एक चल झालं. याच्यामध्ये काय सांगा, व्हेरिएबल किती आहे, एकच आहे. त्याला आपण एकच चलीय म्हणतो. आणि 2 चलीय म्हणजे काय, तर समजा वडिलांच्या आणि मुलाच्या वयाची बेरीज समजा आपण धरूया 60 आहे. तर इथे काय झालं सांगा, इथे एक्स आणि वाय झाले बघा, 2 चल झाली. किंवा त्यांच्या वयामधील फरक 15 आहे. तर इथे आपण काय वापरली सांगा, 2 व्हेरिएबल वापरली, 2 व्हेरिएबल्स वापरली किंवा 2 चल वापरली. लक्षात आहे ना. आज आपण काय बघणार आहोत, अगोदर 8वी 9वी मध्ये तुम्ही बघितलेलं एक चल, वन व्हेरिएबल, इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आज आपण काय बघणार आहोत, तर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण बघणार आहोत. हे जरा म्यूट व्हा बघा, तुम्हाला बोलायचं असेल ना तेव्हा तुम्ही अनम्यूट व्हा. किशोर, राजेंद्र, प्लीज. ओके, म्यूट व्हा बघा. तुम्हाला जेव्हा क्वेश्चन विचारायचे असतात ना तेव्हा तुम्ही काय करा, अनम्यूट व्हा. ओके, तर आपण ही कशी सोडवायची ती आपण 9वी मध्ये बघितलेली. त्याच्यापैकी काही इक्वेशन आपण काय करूया, सोडवूया. आता जेव्हा आपण काय करतो, मला पहिल्यांदा 2 मिनिट ना, आपल्याला आणि काय सांगायचंय, तर हे आपलं काय झालं समजा, लिनियर इक्वेशन, एक रेषीय समीकरण झालं. लक्षात आहे, एक रेषीय समीकरण म्हणजे काय असतं, तर समजा मी बघा एक्स 2x प्लस वाय इज इक्वल टू 15 लिहिला. तर त्याची कोटी किंवा त्याला काय म्हणतो सांगा, घातांक म्हणतो, रेश टू म्हणतो आपण. लक्षात आहे ना, त्याचा घातांक काय असायला पाहिजे, कोटी काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. हे लिनियर इक्वेशन होईल का, मला अनम्यूट व्हा आणि सांगा, हे लिनियर इक्वेशन होईल का? हॅलो, नाही सर. हॅलो, नाही. कशाला नाही, कारण x ची पॉवर 2 आहे. बरोबर आहे ना. मला हे सांगा, हे लिनियर इक्वेशन होईल का? नाही सर. कशाला? कारण इथे x ची पॉवर मायनस कशाला? हाफ आहे. हाफ नाही, 1 मायनस 1 मायनस हे आपण असं लिहू शकतो ना, बरोबर ना. हे आपण इथे असं लिहू शकतो, -1 आहे, -1 नाही चालणार. लक्षात आहे ना. किंवा मला सांगा, हे होणार का, हे लिनियर इक्वेशन होणार का? हॅलो, कशाला? अंडर रूट म्हणजे ऍक्च्युली कसं लिहिणार आपण, ते हाफ असं लिहितो. समजलं तुम्हाला लिनियर इक्वेशन म्हणजे काय ते. तसंच हे लिनियर इक्वेशन होणार का? हॅलो, हा, नाही.
तर त्या दोघांची जी कोइफिशियंट असतात ना ते एकाच वेळी 0 असता कामा नये, तर त्याला लिनियर इक्वेशन म्हणणार नाही. क्लिअर? मग डायरेक्टली काय झालं, फाय झालं नाही. समजलं? समजलं का? समजलं सगळ्यांना? आवाज येऊ दे. येस. ओके, चालेल. आता आपण काय करणार आहोत, दोन लिनियर इक्वेशन ना एकाच वेळी कन्सिडर करणार आहोत. दोन लिनियर इक्वेशन जेव्हा एकाच वेळी कन्सिडर करतो त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. आणि त्याच्यावरून आपण एक्स वाय ची व्हॅल्यू काढू शकतो, किंवा सामायिक समीकरण म्हणतात त्याला. तर त्याच्यावरून आपण कसं काढायचं ते आपण बघणार आहोत. ते तुम्ही बहुतेक 9वी मध्ये पण शिकलेला. पहिलं इक्वेशन घेतो बघा मी, 2a. तुमच्याकडे जर वही तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही पण प्रयत्न करा. इक्वल टू 22. दोन्ही इक्वेशन लिहिलीत बघा मी, आणि त्याच्यावरून आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू काढायची आहे. अरे जरा म्यूट व्हा, कोणतरी हे आहे बघा. राजेंद्र, ओके. आवाज येतोय नाही तर बॅकग्राऊंडचा. ओके, तर आता मी काय करतो बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर इथे फाय आहे, इथे पण फाय आहे. हे जाऊ शकतात. केव्हा जाणार सांगा, जर इथे मी सबट्रॅक्ट केलं तर. सबट्रॅक्ट जेव्हा करतो ना तेव्हा ह्यांच्या सगळ्यांच्या साईन, इथे प्लस आहे ते वजा होणार, इथे प्लस आहे ते वजा होणार, इथे प्लस आहे ते वजा होणार. आता आपण काय करणार, 3a मायनस ए, 3a वजा ए म्हणजे काय होणार सांगा, 2a होणार. आता इथे बघा प्लस फाय मायनस फाय, इथे काय होणार सांगा, 0 होणार, 0b. इक्वल टू काय होणार सांगा, 26 वजा 22 म्हणजे आपल्याला काय मिळणार, 4 मिळणार. म्हणजे आपल्याला काय मिळालं सांगा, 2a इज इक्वल टू 4 मिळालं. म्हणजेच आपण काय म्हणणार, 2a इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू 2. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली बघा, त्याच्यावरून आपण बी ची व्हॅल्यू काढू शकतो. मी कुठल्याही इक्वेशन मध्ये घालतो, मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये घालतो ए ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू मला 2 आहे मिळालेली आहे. 5b इज इक्वल टू 22. मी काय करणार, हे 2 प्लस आहे त्या बाजूला गेले की मायनस होणार आहे ते. मग काय होणार सांगा, 22 मायनस 2 इज इक्वल टू 20. म्हणजेच काय झालं, 5b इज इक्वल टू 20. म्हणून b इज इक्वल टू काय होणार सांगा, 20/5 म्हणजे 4. म्हणजे याला आपण काय म्हणतो सांगा, सोल्युशन किंवा उकल म्हणतो. उकल काय आहे सांगा, a, b त्याला सोल्युशन म्हणतात, इक्वल टू 2, 4 किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, उकल म्हणतात. या सायमल्टेनियस इक्वेशनची उकल काय आहे, तर 2, 4 हे त्याची उकल आहे. क्लिअर? समजलं सगळ्यांना? समजलं? हॅलो, हो. सोपं आहे? हो सर. खूप 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 हो सर, सोपं नाही आहे. आहे. हॅलो, चला आपण आता दुसरं करूया. तुम्ही पण ट्राय करा. चला तुम्ही मला मदत करा. मी काय करू, इज इक्वल टू 10 आहे, सॉरी. नंतर 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता इथे जर बघितलं ना तर कुठले जातात का बघा, इथे 7 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे. हे कुठले जात नाही आहे, इथे घालवू शकत नाही. मग मी याच्यासाठी काय करणार बघा, तर इथे जर ह्याला जर पहिल्या इक्वेशनला 3 ने गुणायचं. ओके, मग मी पहिल्या इक्वेशनला 3 ने गुणतो, इज इक्वल टू 30. दुसऱ्या इक्वेशनला गुणायची गरज नाही, मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, इज इक्वल टू 7. आता मी काय करणार, सबट्रॅक्ट करणार, वजाबाकी करणार. वजाबाकी चिन्ह करतो तेव्हा हे सगळी काय होतात, साईन बदलतात. इथे मायनस होत, हे दोन्ही जाणार आहेत. म्हणजे इथे काय राहिलं सांगा, 23 राहिल्या, इक्वल टू 23 y. 23 म्हणून y इज इक्वल टू काय होणार सांगा, 23/23. 23 डिवायडेड बाय 22 1. आणि ही जर आपण व्हॅल्यू इथे घातली ना, पहिल्या इक्वेशन मध्ये घालतो मी, x plus 7 into 1 is equal to 10. Therefore, x is equal to 10 minus 7. म्हणजे काय होणार सांगा, 3 होणार. तेव्हा x ची व्हॅल्यू 3 होणार आहे. आपण त्याचे उकल कसं लिहिणार, सोल्युशन कसं लिहिणार, तर x ची व्हॅल्यू पहिल्यांदा घालायची आणि नंतर y ची घालायची. आहे सोपं? आहे का सोपं? हॅलो, हो सर. हो, सगळ्यांना समजलं काय, परत एक्सप्लेन करायला पाहिजे? समजलं. समजलं. चला आपण नेक्स्ट बघूया.
नेक्स्ट मी नाही सोडवणार, तुम्ही सोडवायचं आहे. एकदम इझी आहे बघा. ट्राय करा. चला 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. हे आहे एकदम 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 इझी आहे. चला स्टार्ट. सर कोणतं? मी दिले नाही, ते बोर्डवर लिहिले ना. 2x - 3y = 9. दिसत नाही आहे? स्क्रीन दिसत नाही आहे? हा सर. 2x - 3y = 9 आणि 2x + y = 30. एकदम सिंपल आहे बघा. वेदने पाठवले होते. सर स्क्रीन नाही दिसत आहे. दिसते की ग. एक काम कर ना, तू परत बाहेर पड आणि परत ये बघूया. बाहेर पड आणि परत ये. आली कोणती बाहेर पडून परत? ओके, बघूया आपण, बघूया. झालं सगळ्यांचं? मी ट्राय करू का अजून प्रयत्न करणार आहे तुम्ही? हॅलो. हा, मी दाखवू? ट्राय करतो सर. करता. स्क्रीन दिसत नाही म्हणतायत ना, त्याने काय करा माहितीये, भूषण पांगम म्हणून 3 हे आहेत बघा तिथे. त्या 3 पैकी कुठल्या एकावर क्लिक केलं की तुम्हाला स्क्रीन दिसणार बघा. नाहीतर दुसरी गोष्ट काय करा, बाहेर पडा आणि परत या. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्याने. अरे आवाज कोणाचा तरी येतो पाठीमागनं. झालं? मी दाखवू? मी ट्राय करू? हॅलो. सर सोडवतो. चला मी करतो, वेळ झाला थोडा. हा, इथे मी काय करणार, सबट्रॅक्ट करणार. कारण मला माहिती आहे 2x सेम आहेत बघा. त्यामुळे इथे जर सबट्रॅक्ट केले तर इथे काय होणार सांगा, इथे मायनस होणार, इथे पण मायनस होणार, इथे पण मायनस होणार. 2x जाणार म्हणजे काय होणार सांगा, -3 - 1 म्हणजे काय होणार सांगा, -4 होणार y. आणि इथे काय होणार बघा, 9 - 13 म्हणजे -4 येतं. इक्वल टू काय होणार सांगा, y. दोन्ही मायनस मायनस म्हणजे प्लस झाले, त्यामुळे 4/4 होणार इक्वल टू 1 येणार. ओके. आता जर ही व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये घातली तर आपल्याला काय मिळणार, 3 × 1 = 9. Therefore 2x = x = 12/2 म्हणजे 6. बहुतेक जणांनी बरोबर काढलेलं 6,1. हे त्याचं सोल्युशन झालं. एकदम सिंपल होतं बघा, कठीण काय नव्हतं. समजलं सगळ्यांना? हॅलो, समजलं का? आवाज येते. ओके. हा चालेल. चला मला दुसरी गोष्ट एक सांगा, तुम्हाला हे सगळं माहित आहे का, म्हणजे साईन कशी असते ती? समजा मी -5 + 4 केलं, आन्सर किती येणार? कारण बहुतेक जणांचं हे क्लिअर नसतं म्हणून -1. -1. -1.
ओके, मी असं लिहिलं तर काय येणार आन्सर? -18. मायनस सगळ्यांना माहित आहे ना हे? आणि समजा मी हो. असं हो, लिहिलं सर. तर वन. याचा आन्सर काय? हा, एक 1. एक. याचा 1 आहे ना. ओके, हे सगळं माहित आहे ना. एक कायम लक्षात ठेवायचं, दोन्ही जर काय असणार सांगा निगेटिव्ह असेल तर त्याचं ऍडिशन करायचं आणि निगेटिव्ह चिन्ह द्यायचं. आणि जेव्हा दोन्ही काय असतात सांगा वेगवेगळी असतात बघा, इथे बघा मायनस आहे इथे प्लस आहे, तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं पण मोठ्याचं चिन्ह त्याला द्यायचं. हे लक्षात ठेवायचं. परत एकदा मी सांगतो बघा, दोन्ही जेव्हा चिन्ह सेम असतात प्लस किंवा मायनस ऍडिशन करायचं लक्षात येते आणि तीच चिन्ह त्याला द्यायचं, आन्सरला तेच चिन्ह द्यायचं. पण जेव्हा दोन्ही काय असतात वेगळी असतात चिन्ह तेव्हा सबट्रॅक्शनच करायचं आणि मोठ्याचं चिन्ह द्यायचं, मोठा नंबर कुठला आहे त्याचं चिन्ह द्यायचं. हे लक्षात ठेवा बघा, कारण खूप जण काय असतात त्याच्यामध्ये कन्फ्युज असतात. ओके, तर आपण हे सोडूया काय पुढच्यावर जाऊया? हे जमेल तुम्हाला? काय घेऊ मी? हॅलो, हे घेऊ मी काय पुढचं घेऊ? चला हो, घेऊया सर. घेऊया नाही तर चला तुम्ही ट्राय करा. काय करणार सांगा, इथे काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन. सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. फाय करा, बघूया. बरोबर आहे, करा. वेदने काढलं, पण वेद एक्सपर्ट आहे. झालं, मी स्टार्ट करू? (5m - 3n = 19) आणि सेकंड इक्वेशनला मी 5 ने मल्टिप्लाय करतो, गुणतो. प्रत्येक टर्मला मी गुणणार आहे आणि काय करणार? सबट्रॅक्शन करणार. सबट्रॅक्शन केलं की साइन काय होणार? इकडची सगळी चेंज होणार. ओके, हे झाले गेले आपले. हे 30 + 30 - 3 म्हणजे 17 आहे ना, 27 आहे ना, सॉरी. आणि याचं काय होतं? 9 आणि 5 14 54 येतं. म्हणजे n = आपल्याला 2 मिळणार. ओके, आता n = 2 मिळाले, त्याच्यामध्ये m ची व्हॅल्यू काढा ना. m = 6 × 2 - 7. m = 12 होणार. -12 म्हणजे त्या बाजूला गेले की +12 होणार. 6 × 12. m = 5. बरोबर आहे माझं? काय चुकलंय? सर बरोबर आहे? बरोबर आहे सर. ओके, सगळ्यांना समजलं? हो, सर. समजलं? ओके, तर आपण नेक्स्ट बघूया. बघा, हे थोडंसं वेगळं आहे, त्यामुळे मी बघतो, मी ट्राय करतो. तुम्ही बघा, तुम्हाला मला हेल्प करणार तर करा. बघूया कोण हेल्प करतो. आधी मला सांगा, हे लिनियर इक्वेशन आहे का नाही? लिनियर इक्वेशन आहे की नाही आहे? आहे सर. आहे. ओके, इथे जर बघितलं ना, तर मी जर त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं सगळ्यांना, तर माझं इक्वेशन असं येईल बघा, x + 3y = 10. हे आपल्याला सोपं पडेल. समजलं मी काय केलं ते? याला 3 ने मल्टिप्लाय केलं, याला 3 ने केलं, याला 3 ने केलं. खालचे 3 त्यामुळे गेले. ओके, हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. दुसरं इक्वेशन काय करतो बघा मी? दुसरं इक्वेशन माझं 2x + 1/4y
इज इक्वल टू 11/4 आहे. मग मी जर 4ने त्याला मल्टिप्लाय केलं तर मला असं मिळेल 11. हे माझं दुसरं इक्वेशन झालं. आता तुम्ही इझिली सोडू शकाल. करा ट्राय करा. पहिल्या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय करा किंवा दुसऱ्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करा. सर तुम्ही परत प्रेझेंट करता का? मला दिसत नाही तुमच्या स्क्रीन. तू एक काम कर ना, भूषण पांगम दिसतंय बघ तिथे, त्याच्यावर पिन कर, भूषण पांगमला पिन कर, मी तुला दिसेल. हॅलो, आता दुसरी हो गोष्ट, सर. 3 भूषण पांगम आहेत बघ, त्याच्यापैकी एका कुठला तरी दिसेल बघ तुला. वेद सगळ्यांच्या पेक्षा फास्ट काढतोय बघा, पटकन काढतोय. झालं? मी ट्राय करू का? हो सर. ओके. तर इथे बघा, पहिल्या इक्वेशनला मी काय करतो, 8 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय झालं समजा, 8x 24y प्लस 80. आणि दुसरं इक्वेशन तसंच ठेवतो मी. इथे मी काय करणार, सबट्रॅक्ट करणार. त्यामुळे मला इथे काय मिळणार, 23y मिळणार. इज इक्वल टू किती मिळतं, 69. बरोबर आहे ना? Therefore y is equal to 69/23 is equal to 3 मिळेल. ओके. आता मी काय करणार, y ची व्हॅल्यू मी पहिल्या इक्वेशन मध्ये घालतो, 3 आहे. is equal to 10. Therefore x is equal to 6 plus 10 आहे. x is equal to 10 minus 6 is equal to 3. चुकलंय माझं रे, काय बरोबर आलाय? वेद सर x1 येणार ना? x1 कसं येणार? y is equal to 3 आलंय की रे. सर माझं पण x1 आलंय, सर x1 येणार. कारण आम्ही इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलंय. इथे बघा, माझं काय चुकलं काय, ते 8x प्लस 24y 9 into 3 3 सॉरी into 3 9. बरोबर 3 मी 6 केलं, बरोबर आहे. 1 आहे ना, बरोबर आहे. x, y इक्वल टू काय होणार सांगा, 1,3. बरोबर आहे. ओके, सगळ्यांना समजलं? हो सर. ओके. हो सर. हा पुढचं जे आहे ना, ते थोडस वेगळं आहे. ते एक मी तुम्हाला पहिलं दाखवतो, दुसरं तुम्ही करू शकाल. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना, तर तुम्हाला काय दिसतंय सांगा, काय दिसतंय तुम्हाला, तुमच्या काय लक्षात येते इथे? व्हॅल्यू सेम आहेत सर. व्हॅल्यू म्हणजे एक्सचा कोइफिशियंट आणि इकडे वायचा कोइफिशियंट इक्वल आहे. याचा वायचा कोइफिशियंट आणि इकडे एक्सचा कोइफिशियंट काय सेम आहे. लक्षात आहे? सर डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन केलं तर नाही होणार. हा, तर त्याच्यासाठी मी काय करतो बघा, सबट्रॅक्शन केलं तर होईल बहुतेक, पण त्याच्यापेक्षा एक सिंपल मेथड बघायची. हे आणि हे ऍड करायचं, किती होता? बरोबर आहे, इज इक्वल टू. हो सर, हो सर. बरोबर सर. हा, आणि याला मी काय करतो, सगळ्यांना 200 ने डिवाइड करतो. 200 ने डिवाइड केलं तर पहिलं इक्वेशन मला हे मिळालं. ओके, हे समजलं सगळ्यांना? Subtraction ना? समजलं? आता हो. तिने सांगितलं तसं आपण सबट्रॅक्शन करूया. एकदा मी ऍडिशन करतो आणि एकदा सबट्रॅक्शन करतो. मगाशी मी ऍडिशन केलं, आता मी सबट्रॅक्शन करतो. ओके, तर इथे मला काय मिळणार, इथे सगळ्यांची साईन चेंज होणार. इथे मला 2x मिळणार, -2x सॉरी, प्लस 2y
इज इक्वल टू -2 बरोबर आहे ना. -2x हो सर. प्लस 2y आणि -2 बरोबर आहे. याला जर मी काय केलं 2 ने डिवाइड केलं तर मला असं मिळेल -1. हे माझं दुसरं इक्वेशन झालं. आता पहिलं इक्वेशन माझं x प्लस वाय इज इक्वल टू 5 आहे आणि दुसरं इक्वेशन -x प्लस वाय इज इक्वल टू -1 आहे. दोन्ही ऍड करतो. x गेलं 2y इज इक्वल टू 4. therefore y इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू 2. आता ही व्हॅल्यू ना तुम्ही याच्यात घाला. याच्यात घालायचा प्रयत्न करू नका, कॅल्क्युलेशन खूप करावं लागेल. त्यापेक्षा याच्यात घाला. हे y इज इक्वल टू 2 असेल, 2 त्या बाजूला गेलं म्हणजे x इज इक्वल टू आपल्याला 3 मिळणार. म्हणजे आपलं सोल्युशन काय झालं सांगा, x, y इक्वल टू 3,2 झालं. समजलं? हो. हो. समजलं. तसं दुसरं ट्राय करा, बघूया. हे ट्राय करा तुम्ही 8 नंबरचं. हे लिहून काढा आधी, लिहून काढा. बघा मी हे करत नाही अजून. झालं रब करू? हो. झालं सगळ्यांचं झालं? हो. ओके, रब करतो आम्ही. चला आता पुढचं मी इथे पाहिजे तर लिहितो. बघा इथे सोडवा तुम्ही. हे मी नाही सोडवत, तुम्ही सोडवा. 57y 172 चला ट्राय करा. इथे पण लक्षात घ्या, इथे बघा इथे 49 आहे कोइफिशियंट. इथे सॉरी हा y आहे इथे, याचा पण 49. इथे 57 आहे, इथे 57 आहे. त्यामुळे एकदा ऍड करायचं एक इक्वेशन मिळणार, एकदा सबट्रॅक्ट करायचं दुसरं इक्वेशन, आणि ती 2 इक्वेशन मिळणार त्याच्यावरून सोडवा तुम्ही. अरे कोणीतरी व्हॉट्सअपवर मला हे पाठवलंय, स्क्रीन नाही दिसत म्हणून. दिसते आता कोणाला ती? कोणीतरी मेसेज पाठवलाय व्हॉट्सअपवर, स्क्रीन दिसत नाही म्हणून. ज्यांना दिसत नाही ना तिथे भूषण पांगम म्हणून 3 आहेत बघा, त्याच्या एकावर कुठेतरी पिन करा, मला दिसेल. आता दुसरी गोष्ट, बाहेर पडायचं परत यायचं. हे दाखवू काय जमलं सगळ्यांना? कोणीतरी पाठवलं, सलोनीने पाठवलंय बहुतेक ना, वेदने पाठवलंय, सलोनी, सुरेश. वेद असं काय पाठवलंय तू मध्ये? x इज इक्वल टू 3, y इज इक्वल टू 3, y इज इक्वल ते आधीच होतं. आधीच होतं. ओके ओके. इथे बघा बहुतेक x इज इक्वल टू 7 आणि y इज इक्वल टू 3 दाखवता. बहुतेक जणांनी तेच पाठवलं, तेच आन्सर बरोबर असेल बहुतेक. मी नाही केलंय, सोडवलं नाहीये.
मी दाखवू का सोडून, काय सोडवता तुम्ही? मी पुढचं घेऊ काय सोडून दाखवू? हे सर दाखवा. दाखवू. ओके, तर पहिल्यांदा मी काय करणार सांगा, ऍडिशन करणार. हे किती होता? किती होता? 106. 106. ओके, हे पण 106 होणार, करायची गरजच नाही. आणि हे किती होता? 424. इथे बघा 6 चोक 24 होता, 6 4 जा 24 आणि 10 into 4 म्हणजे 40, म्हणजे 4 ने हे होणार त्याला x minus y is equal to 4. इज इक्वल टू, म्हणजे x 106 ने डिवाइड केलं ना तर आपल्याला हे एक पहिलं इक्वेशन मिळालं. ओके, हे आपलं एक पहिलं इक्वेशन झालं. आता दुसऱ्यामध्ये मी काय करणार, फर्स्ट इक्वेशन मायनस सेकंड इक्वेशन. मायनस करतो, सबट्रॅक्ट, इथे प्लस होणार, इथे मायनस होणार. हे जर सबट्रॅक्ट केलं तर आपलं किती येतात? 8 येतात. 8 बरोबर ना? बरोबर आहे? बरोबर आहे हो काय? सर आले. हो सर. हो 8 झालं y सर. आणि हे किती येतात? -80. -8. म्हणजे जर आपण 8 -8 ने डिवाइड केलं ना तर x प्लस वाय इज इक्वल टू 10. हे दुसरं इक्वेशन मिळालं, एकदम इझी आहे. आता हो सर. मी काय करतो, प्लस करतो, ऍडिशन करतो. 2x इज इक्वल टू 47. आणि हे जर 7 असेल, 7 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू 3 येणार. बरोबर ना? y इज इक्वल टू काय येणार? 3. सर. हा बोल बोल. सर कोणाचा तरी माईक ऑन आहे, तुमचा आवाज नाही येते. अरे मृदुला जरा माईक ऑफ कर ना, मृदुला. ओके, आता येतोय? आवाज येतोय? आवाज येतोय का हो आता? सर. ओके चालेल. हे समजलं म्हणजे काय होणार सांगा, सोल्युशन किंवा उकल म्हणतो 7,3. अशी उदाहरणं सोडवा बघा, एकदम सिंपल असतात, तसं काय नाही. फक्त आपण मिस्टेक कुठे करतो सांगा, प्लस मायनस करताना वगैरे मिस्टेक करत असतो बघा. त्याच्यावर केअरफुली राहिलं तर तुम्हाला ही काहीच कठीण वाटणार नाही, एकदम एकदम सोपी आहेत बघा. ओके, तर आता मी पुढचं घेतो बघा, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय, तर एक मी तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, 2 रोज आहेत, ओळी आणि आडवे स्तंभ आहेत 2. हे काय झालं, आपला रो झाला आणि हे आपले कॉलम्स आहेत. लक्षात आहे? तर जनरली डिटर्मिनंट दाखवताना कायम इथे कॅपिटल अक्षर वापरला जातो, अल्फाबेट वापरला जातो. स्मॉल नाही वापरायचं, तिथे काय वापरायचं, कॅपिटल वापरायचं. आता याची व्हॅल्यू कशी काढली आहे, तर जनरली काय करतो मी, तिरकट गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन करतो. 5 into 9 minus 7 into 3, 45 minus 21. हे त्याचा आन्सर असणार आहे 24. 20. लक्षात आहे? याला डिटर्मिनंट म्हणजे व्हॅल्यू कशी काढायची, तर तिरकस गुणाकार करायचा. ओके, याची पटकन काढाल का तुम्ही? समजा डी इज इक्वल टू हे दिलंय, बी इज इक्वल टू हे दिलंय, सी इज इक्वल टू हे दिलंय आणि एफ इज इक्वल टू हे दिलंय. आन्सर काढाल का दुसऱ्याचं पटकन तुम्ही? सर 7 डी इज इक्वल. बघूया, आपण ट्राय करूया. सर 7. बरोबर आहे. नेक्स्ट. पुढचं बघा, -1 into 4 minus 2 into 7 सर मायनस म्हणजे -4 minus 40 minus 80. वेटने बरोबर काढलेलं. पुढचं
-21. जमेल? 7 नाही येणार बहुतेक रे वेद. -21. -21 आहे ना. 5 into 0 आहे की रे ते. सर तुमचं व्हॉइस येतोय. सगळ्यांनाच तसा येतो प्रॉब्लेम. हो. सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतोय माझ्या आवाजचा. हॅलो. नाही सर क्लिअर आहे. क्लिअर आहे. -21 नाही येणार. +21 आहे ना. कोणीतरी सांगितलं -21. -21 नाही येणार बघा. हे काय करतो -7 into 3 इथे मध्ये मायनस चिन्ह आहे ना. हे तुम्हाला माहित आहे की नाही बघा. मायनस इंटू मायनस काय असतं? सर प्लस येणार प्लस +21. येणार. ओके. मायनस इंटू प्लस Okay. काय असतं? मायनस मायनस. प्लस इंटू प्लस काय असतं? प्लस प्लस. आणि काय राहिलं? प्लस इंटू मायनस काय असतं? मायनस तसंच इथे आहे ना. मायनस इंटू मायनस म्हणजे काय होणार? प्लस होणार. +21. +21. समजलं सगळ्यांना हे? ओके. हो. हो सर. काय करा बघूया. F = काय करा? इथे पण सेम करायचंय. काय मोठं काय नाही. हे मल्टिप्लाय बाय हे करायचं मायनस हे मल्टिप्लाय बाय हे करायचं. बरोबर आहे? बरोबर आहे का? अरे सॉरी सॉरी. -8. 5 3 आहे ते 15 आहे. त्यामुळे 15 - 7 किती होणार? 8 होणार. इक्वल टू 4 2 जा. बरोबर आहे? बरोबर आहे का माझं? हो सर बरोबर आहे. ओके. समजलंय सगळ्यांना? हो. डिटर्मिनंट कठीण आहे का? नाही सर खूप सोपं आहे. कठीण आहे का? एकदम सोपं आहे बघा. 5वी 4थीतली मुलं पण एकदा दाखवले की सोडू शकतील. एवढं आहे बघा इझी. ओके. तर आपण काय करू शकतो? तर जी इक्वेशन आहे ना ती डिटर्मिनंट मेथड किंवा त्याला ज्याने शोध लावला त्याला क्लेमर्स मेथड म्हणतात. क्लेमरने त्याची काय लावलेली कसं सोडवायचं ते सांगितलेलं. तर त्याच्यासाठी त्यांनी डिटर्मिनंटचा वापर केला, निश्चयचा वापर केला. तर त्याच्यासाठी काय करायचं मी तुम्हाला 1-2 दाखवतो आणि बाकी सगळी तुम्ही काय करायची होमवर्क म्हणून सोडवायची. ओके. तर मी काय करतो बघा. पहिलं इक्वेशन लिहिते इथे. आपण वेगळ्या प्रकारे कसं सोडवू शकतो? 10 आणि दुसरं इक्वेशन आपलं आहे 4x + 3y = 5. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे डिटर्मिनंट d = लिहिणार आहे आणि त्याच्यामध्ये काय करणार आहे तर x ची व्हॅल्यू लिहिणार आहे एका खाली एक आणि y ची व्हॅल्यू लिहिणार आणि याची व्हॅल्यू काढणार. ओके. नंतर d ऑफ x याच्यासाठी मी काय करणार बघा. ज्या ठिकाणी x आहे ना त्या ठिकाणी ह्या व्हॅल्यू घालणार आणि y ची व्हॅल्यू तशीच लिहिणार आहे. ओके. आणि d ऑफ y याच्यासाठी मी काय करणार सांगा. काय करणार असं वाटतं तुम्हाला? x ची व्हॅल्यू लिहिणार आणि y च्या जागेवर 10 आणि 5 लिहिणार. 10 आणि 5 लिहिणार. ओके. पहिल्यांदा याची व्हॅल्यू काढा बघा. नंतर आपण पुढे जाऊया. -7 d -7. = d = -7 4 16. ओके.
-7 नाही होणार ग बहुतेक. मायनस मायनस प्लस होणार की ग. ओके ओके सर. बरोबर बहुतेक 25 होतात बरोबर आहे. हो 3 into 3 हो सर. मायनस sir, हो. मायनस 4 into 4. 9 plus 16, 25. पुढचं 50. 50 नाही आहे ना. 50. बरोबर आहे माझं. 10 3 किती होतात 30 होतात आणि 5 चुकी नाही 50 बरोबर 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 सॉरी बरोबर बरोबर 50 बरोबर आहे. पुढचं -25. -25. हो सर -25. हे तुम्हाला जमतंय ना. हे काय एक्सप्लेन करायची गरज नाही. हो. समजलं. आता आपण x ची व्हॅल्यू कशी काढायची. तर पहिल्यांदा dx घ्यायचा डिवायडेड बाय डी करायचा आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं dy घ्यायचा आणि डिवायडेड बाय डी करायचा. आता dx म्हणजे 50 आहे बघा अपॉन डी ची व्हॅल्यू 25 आहे. आन्सर Sir, काय two. मिळालं. ओके. dy ची व्हॅल्यू आणि -25 अपॉन 25 इज इक्वल टू -1. हे तुम्ही मगासच्या मेथडने काढलं ना तरी आन्सर सेम येणार. ओके. म्हणजे आपल्याला सोल्युशन काय मिळालं सांगा 2 - 1. पाहिजे तर तुम्ही त्या मेथडने करून आपण जी मगाशी बघितलेले ना त्या मेथडने पण करून बघा. त्याने पण सेम येणार. फक्त इथे चुकू नका. म्हणजे काय चुकू करू नका. म्हणजे मायनस मायनस वगैरे करताना ना ते चुकू नका नाहीतर तुमचा आन्सर चुकणार. समजलं सगळ्यांना. क्रेमरची मेथड समजली सगळ्यांना. ओके. पहिल्यांदा डिटर्मिनंट काढायचा बघा. dx डी आणि dy काढायचा. x ची व्हॅल्यू करण्यासाठी dx अपॉन डी करायचं. y ची करण्यासाठी dy अपॉन डी काढायची. ही पण सोपी मेथड आहे बघा. आता दुसरा आपण सोडूया बघा. मी पण ते पण सोडून दाखवतो पाहिजे तर. पण पहिल्यांदा एक लक्षात घ्या. 2 मिनिट. हे आहे ना मायनस आहे ना मला याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे. क्लेमर मेथड वापरणार किंवा आपली जी मागासची मेथड वापरणार ना त्याला जनरल फॉर्म्युला जनरल काय म्हणतात जनरल हे झालं त्याचं काय म्हणतात इक्वल टू सी स्टँडर्ड फॉर्म. हा जनरल फॉर्म लक्षात आहे. हा जनरल फॉर्म झाला. याच फॉर्म मध्ये आणायचा पहिल्यांदा. आता बघा इथे मायनस होतो ना मी या बाजूला आणला. आता हे सुद्धा मी काय करणार सांगा 6x हे y आहे ते या बाजूला आणणार. या फॉर्म मध्ये 6x plus 5y. इक्वल टू 8. लक्षात आहे. याच फॉर्म मध्ये आणायचं आणि मग डिटर्मिनंट मेथड वापरायची. आता तुम्ही डायरेक्टली असं करायला गेला ना चुकणार तुमचा. ओके. आता मला डी कसं देणार सांगा पटकन सांगा. 4, हो 6, ओके 3 3 ओके आणि 5. ओके. डी ऑफ एक्स डिटर्मिनंट एक्स 4, हा 8, हम्म 3, हम्म 5. आणि डिटर्मिनंट वाय 4, हम्म 6, हम्म 4, हम्म 8. ओके. काढा व्हॅल्यू. Sir, 2. D is equal to 520 ओके 2. किती -4. -4 4. ओके 8. 8. एक्स कसं लिहिणार dx अपॉन डी dx upon d. म्हणजे 4 -4 अपॉन 2 म्हणजे काय -2. -2. -2. -2.
ओके. आणि 4. 4. इझी आहे बेटा? इझी आहे का? समजलं का? हो सर. हो सर, समजलं. इक्वल टू -2 आणि 4. ओके. हे तुम्ही सोडवा, तुम्हाला जमेल. हे पण जमेल, काय प्रॉब्लेम येणार नाही. जमेल ना? मी सोडवत नाही काय, आणि हे पण जमेल. मी फक्त हे सोडवू का? हो सर. हे 6वं सोडवतो मी, कारण सोपी आहेत तशी, काय कठीण काय नाही वगैरे. आपण 6वं बघूया. मी काल याचा डोस घेतला. कुठला सांगा? लस आली बघा, परवाची डोस घेतला, त्यामुळे मला 2 दिवस ताप होता. आज सुद्धा थोडंस हे वाटतंय मला, तरी पण म्हटलं लेक्चर घेतला की मला बरं वाटतं, म्हणून मी आज लेक्चर घेऊया म्हटलं. आता कोविडसाठी लस आलाय, माहिती आहे ना तुम्हाला? 2 डोस घ्यावे लागतात, माहिती आहे की नाही तुम्हाला? ऐकलं की नाही? तो घेतल्यावर थोडासा ताप येतो. तो घेतल्यावर थोडासा ताप येतो. मला काल ताप आला, त्यामुळे मी लेक्चर कॅन्सल केला. इथे बघा काय करायचं आपल्याला, 2 काढून टाकायचे. काय करावं लागेल? डिनॉमिनेटरचे 2 काढून टाकायचे. काय करावं लागेल? मल्टिप्लाय बाय 2. मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे काय म्हणा सांगा, y इज इक्वल टू 1. आता तुम्ही इझिली काढू शकाल. झालं. d इज इक्वल टू काय लिहिणार? पटकन बोला. 2. हा. 2. 3. -1. d of x 2. 1. 3. -1. ओके. आणि d of y 2. 2. 2. 1. काढा, व्हॅल्यू काढा. -8. D ची व्हॅल्यू -8. ओके. 8. 1. dx ची व्हॅल्यू. नाही बघ, चेक कर परत. ओके. सर -10. -5 असेल. 5. D -10 ना? d -10 येते. नाही रे, 3 2 6 झाले, आणि -2. बघ इथे बघ ना, 2 × -1 -3 × 2 -2 -6 इज इक्वल टू -7. बरोबर आहे. पुढे d ऑफ y -2. -2. ओके. म्हणजे काय म्हणा सांगा, -5 अपॉन -8 म्हणजे 5/8 आहे ना. हे काय येत आहे? -2 अपॉन -8 इज इक्वल टू 1/4. पाहिजे तर आपण घालून बघूया. थांबा, या इक्वेशन मध्ये घालून बघूया. तो इंटू, म्हणजे आपलं काय चुकलं काय असेल तर समजेल आपल्याला. घेते बरोबर आहे. म्हणजे त्याचे काय होणार सांगा, 5/8, 1/8 सोल्युशन. समजलं? समजलं का? हो सर. हो सर. ओके. तर आपण काय करतोय, उद्या एक लेक्चर घेतोय आणि परवा एक लेक्चर घेतोय. लक्षात आहे ना? आणि आपला डेमो आहे तो संपेल. मी तुम्हाला पार्ट 1 मधला एक चॅप्टर घेतोय आणि पार्ट 2 मधला जवळजवळ एक चॅप्टर संपवतोय. तर त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला युजफुल आहे, तर आपलं प्लॅनिंग काय आहे, त्याच्यानंतर आम्ही काही फी देतोय. फी आकारली जाणार आहे, कारण वार्षिक फी आहे ती त्याची नंतर मी तुम्हाला डिक्लेअर करतो. आणि आपला पोर्शन संपूर्ण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये संपणार आहे, आणि त्याच्यानंतर तुमची प्रत्येक रिव्हिजन घेतली जाणार आहे. आणि तुम्हाला पुस्तका व्यतिरिक्त वेगळी पण उदाहरणं दिली जाणार आहे. R.D. शर्मा नावाचं बुक असतं बघा, चांगलं असतं. त्याच्यामध्ये तुमचे सगळे काय होतात सांगा, कन्सेप्ट क्लिअर होतात. तशा प्रकारची दिली जाणार आहे. त्यामुळे उद्या आणि परवा मी डेमो लेक्चर्स घेतो आणि संपवतोय. आणि त्याच्यानंतर तुमच्यापैकी जर कोणी इच्छुक असेल तर पुढे ते कंटिन्यू करू शकते. ओके.
चालेल. आजच्या मध्ये काय डाऊट आहे का आणि कुणाला? नाही सर. वेद कसा वाटलं? एकदम सिंपल आहे काय कठीण वाटतं? खूप 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 सोपा सर. आणि आणि खूप जोडकी रे. खूप खूप होय, खूप सर. खूप 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 काय सांगा? सोपं आहे. सोपं. ओके, हा चालेल. तर आणि कोणाला काय विचारायचंय? डाऊट वगैरे काय का? ऋतुजा, नाही नाही. कोणाला काय बोलायचंय आणि काय नाही ना? तुम्ही नाही. हे बघितलं आपला जो पार्ट 2 मधला चॅप्टर घेतलेला त्याच्यामध्ये काय कसं वाटलं? सिंपल वाटलं? सोडवता ना त्याच्यावर? का मी देतो तेवढ्यावरच थांबता? तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्याच्यातले पण क्वेश्चन सोडवा तुम्ही, जी काही उदाहरणं असतात ती. वेद तुझ्या पण पुस्तकामध्ये जवळजवळ सेम आहे, लक्षात आहे ना? त्याच्यातले हो, पण सर. तू सोडवण्याचा प्रयत्न कर, सेम आहे बघ. हो. लक्षात आहे? ओके, चला मग थांबूया आपण. ओके बाय सर. ओके.